बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की झोप म्हणजे ना शरीरासाठी एक प्रकारचं शटडाऊन आहे. म्हणजे आपण दिवसभर धावपळ करतो आणि रात्री अंथरुणावर पडलो की आपलं शरीराचं इंजिन शांत होतं, त्याला पूर्ण विश्रांती मिळते, असा आपला एक सर्वसाधारण समज असतो. अगदी बरोबर. पण आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात आपण एका अशा वास्तवाने करणार आहोत जे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसेल. कसं आहे, हृदयविकाराचा झटका चक्क शांत झोपेतही येऊ शकतो. वरवर पाहता अत्यंत शांत वाटणारी ही जी विश्रांतीची वेळ आहे ना, ती हृदयासाठी अचानक जीवघेणी ठरू शकते. हो, आणि हे अत्यंत अस्वस्थ करणारं आहे. म्हणजे शरीर वरून जरी शांत दिसत असलं ना, तरी आतमध्ये एक वेगळंच युद्ध सुरू असू शकतं. आणि यामागे एक अत्यंत मोठा मूक मारकेरी दडलेला असतो. वैद्यकीय परिभाषेत याला स्लीप ॲपनिया असं म्हणतात. अच्छा, स्लीप ॲपनिया म्हणजे झोपेत श्वास घेताना जो अडथळा येतो तोच ना? हो, तोच. बहुतेकांना कसं वाटतं की घोळणं ही एक साधी सवय आहे. पण स्लीप ॲपनियामध्ये ना, झोपेत खरोखरच काही सेकंदांसाठी माणसाचा श्वास पूर्णपणे थांबतो. बापरे, श्वास थांबतो म्हणजे मेंदूला ऑक्सिजन मिळणं बंद होतं का त्या वेळात? अगदी 100%. जेव्हा काही सेकंद श्वास थांबतो, तेव्हा रक्तातली ऑक्सिजनची पातळी अचानक वेगाने खाली येते. आणि यामुळे होतं काय की मेंदूमध्ये एक प्रकारचा इमर्जन्सी अलार्म वाजवतो. हां, म्हणजे मेंदूला वाटतं की शरीर गुदमरतंय. हो ना, म्हणून तो तातडीने ॲड्रेनालिन नावाचं संप्रेरक सोडतो आणि हृदयाला आदेश देतो की लवकर लवकर पंप कर, शरीराला ऑक्सिजनची गरज आहे. आता विचार करा, आपलं शरीर गाढ झोपेत आहे आणि अचानक हृदयावर एखाद्या वेगाने धावणाऱ्या माणसासारखं ताण येतोय. अरे बाप रे, म्हणजे आपण झोपेत असताना आपलं हृदय चट्ट एक प्रकारची मॅरेथॉन धावत असतं तर. अगदी तसंच. आणि याच अचानक आलेल्या प्रचंड दाबाने रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि झोपेतही हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. हे खरोखरच खूप भयंकर आहे. आणि म्हणूनच ना आजच्या आपल्या या अभ्यासाचा उद्देश अत्यंत स्पष्ट आहे. आपलं हृदय जे कधीच थांबत नाही, त्याला निरोगी कसं ठेवायचं, रक्तदाब नैसर्गिकरित्या कसा नियंत्रित करायचा. आणि यासाठी नुसत्या गोळ्यांवर अवलंबून न राहता आज आपण आधुनिक संशोधन आणि पारंपरिक आयुर्वेदिक शहाणपण यांचा मेळ घालणार आहोत. हा मेळ खूप महत्वाचा आहे. हो, आणि म्हणूनच आजच्या या चर्चेसाठी आपण रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या पद्धतींचा अभ्यास करणार आहोत. सोबतच द लॅन्सेट या जगप्रसिद्ध वैद्यकीय जर्नलमधील एका अत्यंत नव्या संशोधनावरही आपण प्रकाश टाकणार आहोत. हो, डॉक्टर रेणुशे यांचं काम या क्षेत्रात खूप मोठं आहे. म्हणजे जेव्हा स्लीप ॲपनिया किंवा उच्च रक्तदाबासारखे धोके मूकपणे वाढतात, तेव्हा आपण बहुधा फक्त लक्षणे दिसल्यावर धावपळ करतो आणि तिथेच आपली खरी चूक होते. डॉक्टर रेणुशे यांचा दृष्टिकोन इथेच वेगळा ठरतो. म्हणजे ते आजार मुळापासून बरा करण्यावर भर देतात, बरोबर? अगदी बरोबर. त्यांना जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO तसेच युनायटेड नेशन्ससारख्या संस्थांनी गौरवले आहे. ते याच कारणामुळे. त्यांचा भर आजाराची वरवरची लक्षणे दाबण्यावर नसून तो आजार मुळापासून उपटून काढण्यावर असतो आणि त्यासाठी ते नाडी परीक्षा वापरतात. नाडी परीक्षा. मला हा मुद्दा खूप रंजक वाटला. म्हणजे जेव्हा आपण आधुनिक उपचारांचा विचार करतो तेव्हा ECG, इको, MRI अशा मशीन्स डोळ्यासमोर येतात. पण नाडी परीक्षा, मला हे नाही का अत्यंत अनुभवी मेकॅनिकसारखं वाटतं. अच्छा, ते कसं काय? म्हणजे बघा, समजा आपण आपली गाडी गॅरेजमध्ये नेली तर एक सामान्य मेकॅनिक पूर्ण इंजिन उघडून बसेल, पण जो खरोखरचा तज्ज्ञ असतो ना, तो फक्त इंजिनचा आवाज ऐकतो, त्याच्या व्हायब्रेशन्सवरून ओळखतो की आतल्या कोणत्या पार्टमध्ये बिघाड आहे. डॉक्टर रेणुशे यांची नाडी परीक्षा सुद्धा असंच काहीसं करते का? क्या बात है, तुम्ही दिलेली ही उपमा अतिशय समर्पक आहे. नाडी परीक्षा म्हणजे फक्त एका मिनिटाला हृदयाचे किती ठोके पडतात हे मोजणं नव्हे बरं का. तो एक अत्यंत सखोल अभ्यास आहे. अच्छा, मग त्यात आणखी काय पाहतात? जेव्हा एखादा तज्ज्ञ वैद्य रुग्णाची नाडी हातात घेतो ना, तेव्हा तो त्या नाडीची गती, तिची लय, तिचा दाब आणि तिचं तापमान या सगळ्याचा अभ्यास करत असतो. आयुर्वेदानुसार आपल्या शरीराचे कार्य वात, पित्त आणि कफ या 3 दोषांवर चालते. हे आपण बऱ्याचदा ऐकलंय. हो, आणि जेव्हा या तिन्हीपैकी कशाचंही संतुलन बिघडते, तेव्हा त्याचा पहिला परिणाम रक्ताच्या प्रवाहावर होतो. म्हणजे मशीनमध्ये जे बिघाड आपल्याला नंतर दिसणार आहेत ते नाडीच्या लयीमध्ये आधीच समजतात. अगदी 100%.
नाडीच्या स्पंदनांमधून हे समजते की रक्तवाहिन्यांमध्ये कुठे ताण आहे का, रक्ताची उष्णता वाढली आहे का, किंवा शरीरात अतिरिक्त चरबी साचण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का. अरे वा, म्हणजे आजार येण्याआधीच त्याची पूर्वलक्षणे पकडली जातात. हो ना. यामुळे हृदयविकाराची पूर्वलक्षणे खूप आधीच पकडली जातात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे प्रत्येक रुग्णाला कस्टमाइज्ड उपचार मिळतात. कारण बघा, प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी असते. एकाच गोळीने सगळ्यांचे आजार बरे होत नाहीत, हे सूत्र इथे वापरले जाते. हे खूपच लॉजिकल आहे. पण कसं आहे, आपण कायम डॉक्टरांकडे तर राहू शकत नाही ना. हां, तेही खरं आहे. म्हणजे नाडी परीक्षेतून आजार समजला, उपचार सुरू झाले, पण रोजच्या जगण्यात आपण स्वतः काय करायला हवं? कारण शेवटी इंजिनची काळजी ड्रायव्हरनाच घ्यावी लागते. डॉक्टर रेणुशे यांनी हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी जे अत्यंत सोपे 6 उपाय सुचवले आहेत, त्यात रोज 30 मिनिटे चालणे, पुरेशी झोप आणि ताण कमी करणे हे तर आहेच. हो, हे तर बेसिक आहे. पण त्यांनी सुचवलेली एक पद्धत मला खूप वेगळी वाटली. ती म्हणजे 4-7-8 श्वासोच्छवासाची पद्धत. हे नेमकं काय आहे? ही पद्धत दिसायला अतिशय साधी वाटते, पण ती थेट आपल्या मज्जासंस्थेवर काम करते. यात काय करायचं असतं तर 4 सेकंद नाकाने खोल श्वास घ्यायचा, हां, पुढचे 7 सेकंद तो श्वास फुफ्फुसात रोखून धरायचा आणि मग 8 सेकंद तो श्वास अत्यंत सावकाश तोंडाने बाहेर सोडायचा. पण थांबा, इथे मला थोडं थांबवायचंय तुम्हाला. 4-7-8 सेकंद. म्हणजे बघा, समजा आधीच एखाद्याचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, कामाचा ताण आहे आणि त्यात श्वास घेताना हे आकडे मोजत बसायचे. बरोबर आहे. हे एखाद्या गणिताच्या तासासारखं नाही का वाटतं? यामुळे खरंच ताण कमी होतो की आकडे मोजण्याच्या नादात तो आणखी वाढतो? मला तरी हा प्रश्न पडला होता. हो, सुरुवातीला अनेकांना असाच प्रश्न पडतो. पण यामागचं विज्ञान समजून घेतलं ना की याची ताकद लक्षात येते. कसं आहे, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपली हृदयगती किंचित वाढते आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा ती कमी होते. अच्छा. जेव्हा आपण मुद्दाम 8 सेकंद श्वास अत्यंत सावकाश बाहेर सोडतो तेव्हा आपण शरीरातील पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजेच शरीराला आणि मनाला शांत करणारी जी अंतर्गत यंत्रणा असते तिला मॅन्युअली जागृत करतो. म्हणजे आपण शरीराला एक प्रकारचं सिग्नल देतोय की सगळं ठीक आहे, आता शांत हो. अगदी बरोबर. मेंदूतनं हृदयाकडे आणि पोटाकडे जाणारी एक अत्यंत महत्वाची नस असते, तिला वेगस नर्व्ह म्हणतात. हा लांब श्वास सोडताना ती नस उद्दीपित होते आणि ती थेट हृदयाला सांगते की धोका टळला आहे, ठोक्यांचा वेग कमी करा. अरे वा, हे खूपच प्रभावी वाटतंय. हो ना. यामुळे काही मिनिटांतच रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि वाढलेला रक्तदाब नैसर्गिकरित्या खाली येतो. सुरुवातीला आकडे मोजावे लागतील, पण सवय झाल्यावर ही शरीराची एक नैसर्गिक लय बनते. म्हणजेच हे एक प्रकारचं इमर्जन्सी ब्रेक आहे, जो आपण स्वतःच्या शरीरावर लावू शकतो. बरं, श्वासोच्छवासाने आपण तात्पुरता ताण कमी केला हे समजलं, पण जे नसांमध्ये आधीच साचले त्याचं काय? म्हणजे कोलेस्ट्रॉल. हो, इंजिनच्या पाईपमध्ये जो कचरा आहे तो काढण्यासाठी शरीराला आतून योग्य इंधनाची गरज असते आणि इथे आपला आहार महत्त्वाचा ठरतो. आजच्या अभ्यासात कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या 5 विशिष्ट भाज्यांची यादी दिली आहे. होय, आणि या यादीतील पहिली भाजी आहे ब्रॉकली. ब्रॉकलीमध्ये फायबरचं प्रमाण प्रचंड असतं, जे थेट रक्तातलं वाईट कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं. दुसरं आहे गाजर. गाजरामध्ये जे विरघळणारं फायबर असतं ते शरीरातील अतिरिक्त चरबी शोषून घेतं आणि शरीराला बाहेर काढून टाकतं. ब्रॉकली आणि गाजर ठीक आहे, पण या यादीत 3ऱ्या क्रमांकावर वांग आहे हे वाचून मी खरंच आश्चर्यचकित झाले. वांग? का बरं? कारण आपल्याकडे वांग म्हणजे काय तर भरपूर तेल आणि मसाला घालून केलेली झणझणीत भाजी, जी आरोग्यासाठी वाईट मानली जाते. मग वांग हृदयासाठी कसं काय चांगलं असू शकतं? इथेच आपण गल्लत करतो. वांग वाईट नाहीये, ते बनवण्याची आपली पद्धत वाईट असू शकते. अच्छा. वांग्यामध्ये विशिष्ट प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर अत्यंत मोठ्या प्रमाणावर असतात. ते नसांमध्ये साचलेली चरबी कमी करण्यास अतिशय उपयुक्त ठरतात. यासोबतच 4थ्या क्रमांकावर पालक आहे, जो रक्ताभिसरण सुधारतो. आणि 5वा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे कच्चा कांदा. कच्चा कांदा तर आपण जेवणात घेतोच नेहमी. ड्रेन क्लीनर. म्हणजे जसं बेसिनचा पाईप तुंबल्यावर आपण त्यात एखादं लिक्विड टाकतो आणि ते आतला सगळा चिकट कचरा विरघळवून पाईप मोकळा करतं.
तसंच हे घटक आपल्या रक्तवाहिन्यांमधला कोलेस्ट्रॉलचा कचरा साफ करतात. अगदी तसंच. हे नैसर्गिक ड्रेन क्लीनर्सच आहेत. यांच्यातले जे अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात ना, ते रक्तात मिसळून त्या साचलेल्या वाईट कोलेस्ट्रॉलला स्वतःला बांधून घेतात आणि बाहेर टाकतात. क्या बात है. त्यामुळेच कृत्रिम औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरातील या भाज्यांचा योग्य वापर करायला हवा. यासोबतच जवस, अक्रोड आणि बदामासारखे ड्रायफ्रुट्स, जे ओमेगा 3 ने परिपूर्ण असतात, ते नसांना आतून मऊ ठेवतात. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दही किंवा ताक. ताक तर पचनासाठी चांगलं असतंच. हो, आतडी निरोगी असतील तर पचन चांगलं होतं आणि रक्तात अतिरिक्त चरबी साचण्याची प्रक्रियाच मुळात मंदावते. हे आहाराचं गणित आता एकदम स्पष्ट झालं. पण आहार जरी वर्षभर आपण असाच ठेवला तरी ऋतुमानानुसार शरीर वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतं ना, विशेषतः उन्हाळा. उन्हाळ्यात हृदयावरचा ताण का वाढतो? उन्हाळा हा हृदयासाठी खरोखरच एक अत्यंत कठीण काळ असतो. याचं मुख्य कारण म्हणजे उष्णता आणि घामामुळे शरीरातील पाणी वेगाने कमी होणं, ज्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो. बरोबर. जेव्हा शरीरातून पाणी कमी होतं तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या रक्ताच्या प्रमाणावर म्हणजेच ब्लड व्हॉल्यूमवर होतो. इथे मला एक प्रश्न नक्की विचारायचा आहे. कसं आहे, उन्हाळ्यात आपल्याला भरपूर घाम येतो आणि घामावाटे शरीरातलं मीठ बाहेर जातं, हे आपण शाळेतच शिकलोय. हो. मग अशा वेळी अनेक जण लिंबू पाण्यात जास्तीचं मीठ टाकून पितात. जर मीठ घामावाटे बाहेर जातंय तर मग उन्हाळ्यात मीठ कमी खाण्याचा सल्ला का दिला जातो? यात थोडा विरोधाभास नाही का वाटत? पण यामागचं शरीराचं विज्ञान थोडं वेगळं आहे बरं का. अच्छा, ते कसं? जेव्हा उन्हाळ्यात डिहायड्रेशन होतं, शरीरातील पाणी कमी होतं, तेव्हा तुमच्या नसांमधून वाहणारं रक्त हे थोडं दाट होतं, त्याची घनता वाढते. सोप्या भाषेत सांगायचं तर ते घट्ट होतं. बापरे, रक्त घट्ट होतं? हो, आणि अशा वेळी जर तुम्ही जास्तीचं मीठ खाल्लं तर ते मीठ शरीरातल्या पेशींमधलं उरलेलं पाणीही स्वतःकडे खेचून घेतं. यामुळे हृदयाला ते दाट घट्ट रक्त पूर्ण ताकदीने पंप करण्यासाठी खूप जास्त जोर लावावा लागतो. अरे बापरे, म्हणजे पाण्याची कमतरता आणि वरून अतिरिक्त मीठ हे कॉम्बिनेशन हृदयासाठी किती घातक ठरू शकतं हे यावरून स्पष्ट होतं. अगदी बरोबर. म्हणूनच उन्हाळ्यात पाणी भरपूर पिणं अत्यंत गरजेचं आहे. साधं पाणी, नारळ पाणी किंवा मीठ न टाकता बनवलेलं लिंबू पाणी. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी उठल्यावर स्वतःला हायड्रेटेड ठेवणं, कोवळ्या उन्हात घरातल्या घरात किंवा बागेत हलका व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात आयुर्वेद आणि निसर्गाचे नियम पाळले, आपला आहार आणि दिनचर्या सांभाळली तर आपण हे आजार टाळू शकतो. पण आता ना, आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. दुसऱ्या बाजूकडे म्हणजे आधुनिक विज्ञानाकडे. हो ना, समजा एखाद्याचा रक्तदाबाचा आजार खूप जुनाट आहे किंवा परिस्थिती अशी आहे की जीवनशैलीतील बदल परिणाम दाखवेपर्यंत थांबायला वेळ नाहीये. अशा वेळी आधुनिक विज्ञान काय करतं? द लॅन्सेटमध्ये एक अतिशय महत्वाचा अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. होय, आणि हे संशोधन वैद्यकीय क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती घडवू शकतं. कारण रक्तदाबाच्या रुग्णांची सर्वात मोठी तक्रार काय असते? रोज न चुकता गोळ्या खाणं. अगदी बरोबर. अनेकदा लोक गोळे घ्यायला विसरतात किंवा प्रवासात विसरून जातात, ज्यामुळे बीपी अचानक वाढतो. यावर उपाय म्हणून आता आधुनिक विज्ञानाने झिलेबेसरन नावाचे एक नवीन इंजेक्शन विकसित केले आहे. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे हे इंजेक्शन वर्षातून फक्त 2 वेळा घ्यावं लागेल. काय सांगताय? वर्षातून फक्त 2 वेळा? हे कसं शक्य आहे? म्हणजे एका गोळीचा असर 24 तासात संपतो आणि हे इंजेक्शन चक्क 6 महिने काम करेल. हे शरीरात नेमकी काय जादू करतं? ही जादू नसून हे थेट पेशींच्या पातळीवर चालणारं विज्ञान आहे. कसं आहे, आपल्या यकृतात म्हणजे लिव्हरमध्ये अँजिओटेन्सिनोजेन नावाचं एक विशिष्ट प्रथिन तयार होतं. हां. हे प्रथिन रक्तात मिसळलं की ते रक्तवाहिन्यांना आकुंचन पावायला लावतं. जसं आपण बागेतल्या पाण्याच्या पाईपचं तोंड दाबलं की पाण्याचा प्रेशर एकदम वाढतो ना, हो, बरोबर. तसंच हे प्रथिन नसांना दाबतं आणि रक्तदाब वाढतो. आता हे नवीन झिलेबेसरन इंजेक्शन काय करतं? तर ते थेट यकृताला संदेश देतं की हे प्रथिन बनवणंच थांबवा. अच्छा, म्हणजे मुळावरच घाव. हो ना, प्रथिनाची निर्मितीच थांबल्यामुळे रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या मोकळ्या राहतात आणि रक्तदाब दीर्घ काळासाठी नियंत्रणात राहतो. हे अद्भुत आहे. पण यामुळे काही साईड इफेक्ट्स होत नाहीत का? म्हणजे शरीराची नैसर्गिक प्रक्रिया थांबवणं थोडं धोक्याचं नाही का वाटत? सुरुवातीच्या संशोधनानुसार या प्रक्रियेमुळे बीपीमध्ये लक्षणीय आणि स्थिर घट दिसून आली आहे. आणि सर्वांत दिलासादायक बाब म्हणजे
आत्तापर्यंतच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये याचे कोणतेही अत्यंत गंभीर साईड इफेक्ट्स आढळलेले नाहीयेत. अरे वा, ही तर खूपच चांगली बातमी आहे. होय, अर्थात हे संशोधन अद्याप पुढच्या टप्प्यात आहे आणि ते बाजारात यायला थोडा वेळ लागेल. पण हे भविष्य नक्कीच आशादायक आहे. खरंच. पण एक विचार करा, एका बाजूला आपण मगाशी आयुर्वेदाच्या मुळापासून होणाऱ्या उपचारांबद्दल बोललो, नाडी परीक्षेबद्दल बोललो, नैसर्गिक भाज्या आणि श्वासोच्छवासाच्या तंत्रावर चर्चा केली, आणि आता थेट यकृतात जाऊन जेनेटिक लेव्हलला काम करणाऱ्या अत्यंत आधुनिक इंजेक्शनबद्दल ऐकतोय. या दोन्ही अगदी दोन टोकांच्या गोष्टी वाटतात ना, यांचा मेळ कसा बसेल? हाच तर आजच्या काळाचा सुवर्ण मध्य आहे. बघा, आधुनिक वैद्यकीय संशोधन जसे की हे नवीन इंजेक्शन, हे आणीबाणीच्या वेळी किंवा जुनाट रक्तदाबाच्या स्थितीत प्राण वाचवणारी संजीवनी ठरू शकतं. जिथे शरीराला तातडीच्या मदतीची गरज असते, तिथे आधुनिक विज्ञान उत्तम काम करतं. बरोबर आहे. परंतु जर तुम्हाला रक्तवाहिन्यांची आतून झालेली झीज भरून काढायची असेल, हृदयाला पुन्हा नैसर्गिक ताकद द्यायची असेल, तर डॉक्टर रेणुशे सुचवतात तशी नैसर्गिक जीवनशैली, योग्य आहार आणि व्यायाम हाच खऱ्या आरोग्याचा चिरंतन पाया आहे. औषधामुळे बीपी नियंत्रणात राहील, पण आरोग्य मात्र जीवनशैलीतूनच मिळेल. अगदी 100% सहमत आहे मी याच्याशी. तंत्रज्ञान आणि जीवनशैली यांचा समतोल राखणे हीच आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. आता आपण या संपूर्ण सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. श्रोत्यांसाठी आपण एका सोप्या चेकलिस्टमध्ये आजच्या चर्चेचा सारांश मांडूया. नक्कीच. पहिली गोष्ट म्हणजे रोज दिवसाची फक्त 30 मिनिटे चालण्यासाठी किंवा हलक्या व्यायामासाठी काढणे. दुसरी गोष्ट, ताण आल्यावर 4-7-8 पद्धतीने श्वास घेऊन मज्जासंस्थेला शांत करणे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ताटात ब्रॉकली, गाजर, पालक, वांगे आणि कांदा या 5 नैसर्गिक ड्रेन क्लीनर्सचा समावेश करणे. आणि चौथी गोष्ट, विशेषतः उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणे, अतिरिक्त मीठ टाळणे आणि कोणतीही अस्वस्थता वाटल्यास नियमित तपासणी करणे. अगदी बरोबर. आणि या सर्व गोष्टी अशा आहेत ज्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ किंवा पैसा खर्च करण्याची अजिबात गरज नाही. आपण दैनंदिन जीवनात सहज या गोष्टी अंमलात आणू शकतो. फक्त गरज आहे ती स्वतःबद्दल थोडी जागरूकता बाळगण्याची. हो ना. आणि आजच्या या चर्चेचा शेवट करताना मला वाटतं आपण सर्वांनी एका गोष्टीवर अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. नक्कीच. आपण सर्वजण स्मार्टफोन वापरतो, हो ना? आपण आपले मोबाईल फोन वेळेवर चार्ज करतो का नाही? त्याची बॅटरी 20% आली की आपली धावपळ सुरू होते. हो, अगदी चार्जर शोधायला लागतो आपण. इतकंच नाही तर मोबाईलच्या सॉफ्टवेअरचे अपडेट्स आल्यावर आपण ते न चुकता वेळ खर्च करून तातडीने इन्स्टॉल करतो, जेणेकरून फोन हँग होऊ नये. पण जरा शांतपणे विचार करा, जे हृदय आपल्या जन्मापासून आपण गाढ झोपेत असतानाही 24 तास न थकता धडधडत आहे, त्या हृदयाच्या सॉफ्टवेअरला म्हणजेच आपल्या जीवनशैलीला आपण शेवटचं कधी अपडेट केलं होतं? अरे बापरे, खरंच खूप मोठा प्रश्न आहे हा. जर हे इंजिन कधीच थांबत नसेल तर त्यासाठी दिवसाची फक्त 30 मिनिटं देणं, आपल्या आहाराकडे लक्ष देणं, हे आपलं स्वतःप्रती असलेलं सर्वात मोठं कर्तव्य नाही का? यावर प्रत्येकाने नक्की विचार करावा असं मला वाटतं. अत्यंत विचारप्रवर्तक कसा हा प्रश्न आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण आपला मोबाईल चार्जिंगला लावू ना, तेव्हा स्वतःला नक्की विचारूया की आज मी माझ्या हृदयासाठी तो अर्धा तास दिलाय का? आपल्या जीवनशैलीचा हा अपडेट आजपासूनच सुरू करूया. आणि हो, कोणतीही अस्वस्थता वाटल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात विसरू नका. स्वतःची आणि आपल्या हृदयाची काळजी घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.